कसबा बावड्यातील भाजी मंडईमध्ये मोठ्या प्रमाणात भाजी खरेदी विक्रीचा व्यवसाय होत असतो. शहर आणि ग्रामीण भागातील अनेक शेतकरी आणि व्यावसायिक इथं येत असतात. मात्र या ठिकाणी स्वच्छता, पाणी, वीज अशा मूलभूत सुविधांची वाणवा आहे. पावसाचं पाणी मंडईत शिरत असल्यानं विक्रेत्यांना खाली बसायला जागा मिळत नाही. खांबांवरील दिवे नादुरुस्त असल्यानं रात्रीच्या वेळी मंडईत अंधाराचं साम्राज्य असतं. भाजी मंडईतील या समस्यांकडे महानगरपालिकेचं लक्ष वेधण्यासाठी आम आदमी पार्टीच्या वतीनं आज मंडईच्या दारात ठिय्या आंदोलन करण्यात आलं. यावेळी उपशहर अभियंता निवास पोवार आणि कनिष्ठ अभियंता अवधूत नेर्लेकर यांनी आंदोलनस्थळी भेट दिली. यावेळी भाजी विक्रेत्यांनी त्यांच्यासमोर मंडईमधील असुविधांचा पाढा वाचला. कसबा बावडा भाजी मंडईमध्ये जे पावसाचं पाणी येते त्या पावसाच्या पाण्यास जे येऊन जे भाजी व्यापारी आहेत किंवा शेतकरी आहेत त्यांना ह्या दलदलीत बसावं लागतं आहे आणि जी ग्राहक येतात किंवा नागरिक येतात त्यांनासुद्धा ह्याचा पाण्याचा त्रास होतो आहे आणि नेहमी या ठिकाणी दलदल असते. तर ह्या भाजी मंडईमधून 35,000 ते 40,000 उत्पन्न महानगरपालिकेला मिळूनसुद्धा ही जी अवस्था दुरावस्था या भाजी मंडईची आहे. तर पाणी आत येतं आहे, बऱ्याच जे शेड मारलेलं आहे ते शेड या ठिकाणी गळतं आहे. या ठिकाणी संध्याकाळच्या वेळी तुम्ही आला तर या ठिकाणी उजेड नाही आहे, अपुऱ्या लाईट व्यवस्था या ठिकाणी आहेत. अशा बऱ्याच शेड जे मारलेलं आहे ते दुसऱ्या साईडला मारलेलं, ज्या ठिकाणी शेड पाहिजेलं आहे त्या ठिकाणी शेड मारलेलं नाही. असे बरेच प्रश्न या भाजी मंडईमध्ये आहेत. जर समजा यातनं जर महानगरपालिकेनं या ठिकाणी पूर्तता केली नाही तर हेच भाजी व्यापारी आणि आम्ही सर्वजण मिळून रस्त्यावर या ठिकाणी भाजी विकत बसणार आहोत आणि तसा इशारा आम्ही या ठिकाणी देत आहोत. यावेळी उपशहर अभियंता निवास पोवार यांनी आपच्या पदाधिकाऱ्यांकडे मंडईतील सोयीसुविधांसाठी 2,94,000 रुपयांचं अंदाजपत्रक तयार केलं असून कामाचा कार्यादेश प्राप्त होताच काम सुरू करण्याचं लेखी पत्र दिलं. महानगरपालिकेकडून लेखी आश्वासन मिळाल्यानंतर आपनं आंदोलन मागे घेतलं.